मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शालेय साहित्य वाटप। मिरज दिनांक 11 जुलै 2025 न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शाळा क्रमांक 4 या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी स्कूल बॅग, वॉटर बॅग, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, रबर नोटबुक्स आणि स्पोर्ट्स साहित्य यांचे वाटप करण्यात आले। शाळेतील बालगोपालांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला। या कार्यक्रमात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। याशिवाय डॉक्टर चव्हाण आणि शाळेचे प्रशासन अधिकारी यांनीही उपस्थिती लावली। शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चिकुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी संघटनेमार्फत बालवाडी वर्गाचे सुशोभीकरण करण्यात आले होते। कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर संजय भावळ, डॉक्टर रणजित चिडगुपकर, माजी मुख्याध्यापक मिलिंद अग्रवाल, बाबासाहेब आळतेकर, अजित पोतदार, अतिश अग्रवाल, सुहास कोष्टी, मंदार वसगडेकर, प्रभात हेटकाय, अंकुश कोळेकर, संजय कानडे, सतीश माने व माजी मुख्याध्यापक पोपट चव्हाण यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी उपस्थित होते। आणि गेले 7 ते 8 वर्षापासून NESM माजी विद्यार्थी संघटना, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर चव्हाण सर पण आज इथं आहेत। या सगळ्यांच्या माध्यमातून आज वह्या असतील, पुस्तकं, पेन, त्याच्यानंतर टिफिन, वॉटर बॅग, तसंच खेळाचं काही युनिफॉर्म्स वगैरे असतील तेही आज देण्यात आलेले आहे। खरं म्हणजे अनेक वर्षापासून ही सगळी संघटना फक्त भौतिकदृष्ट्या नाही तर टीचिंगची मुलांचं गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातूनही आमचे जे शिकवलेले टीचर्स आहेत तेही इथे येऊन मार्गदर्शन करण्याला इच्छुक असतात आणि ते करतही असतात। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने मी या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। पटसंख्या वाढवण्याबाबतीत आम्ही सर्वात महत्त्वपूर्ण गुणवत्ता आणि शिक्षकांच्या भरतीवर ध्यान देणार। पर्टिक्युलरली ज्या स्कूल्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे त्या ठिकाणी आम्ही बेंचेस पुरवठा करणार। ज्या स्कूल्समध्ये दुरुस्तीची गरज आहे, जसं आता आम्ही जवळपास 3 कोटीचे फंड सँक्शन केले आहे फक्त शाळांमध्ये दुरुस्तीसाठी, तसं हे सगळे स्टेप्स वगैरे घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या शाळांना उत्तम आणि आयडियल बनतो। दुसरा मग भरती सेंट्रलाइज्ड होते राज्य शासनाकडून पवित्र पोर्टल माध्यमातून, तर आम्ही मागणी पाठवलेली आहे। जेव्हा भरती होईल तेव्हा आपण सर्व स्कूल्समध्ये शिक्षक देऊ।